काय ग? काय झालं? काय झालं ग? हा? काही नाही, चला कामाला लागा. काय महत्वाचं काम? अरे वय की त्याच्यासाठी देवीच्या पाया पडत होता, अरे चक्क पूजा करत होता. असं काय महत्वाचं काम असेल? ते आता देवीला आणि त्यालाच माहित बाबा. हा पण दादा लोड घेऊ नकोस, मी एक काम करतो. आपला एखादा माणूस ना त्याच्या मागावर लावतो. नेमकं काय चाललंय ना धैर्यचं बघूया तर. चालतंय ना? चालतंय की. अहो ए मूर्ख आहे का? दरवाजा वाजून आतमध्ये यायचं की. सॉरी चुकलं, पण भाऊजी मी त्याला बरं वाटत नाहीये. बरं वाटत नाही? काय झालं तिला? माहित नाही, तब्येत बिघडली तिची, बघा ना जरा. तुम्ही वा पुढे, मी लिंबू सरबत घेऊन येते. नेमकं काय चाललंय दर्याचं? रेडी? हा रेडी. रोल कॅमेरा ऍक्शन. राम राम. डिसिजन झाला का काय फायनल? नाही म्हणजे मी वाट बघत होतो. डिसिजन जर भेटून कळवलं तर आवडेल मला. सावे, हे सावे. हा काय ग, कुठं हरवलीस? हुई होगी किसी के ख्यालों में. हा काही नाही. सॉरी सॉरी, परत करूया. चल चला. हा. चल चल. मूड मूड मूड. रोल कॅमेरा ऍक्शन. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये. मंडळी, बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणूनच प्रत्येक वेळी आपण स्वतःमध्ये चांगले बदल केले पाहिजे, कारण बदलाशिवाय प्रगती नाहीये. तुझ्यामुळं जगाकडं, शिक्षणाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदललाय. लोकांची सेवा करावी, स्वतःला बदलावं. पण मी काही केलं तरी ते तुला एक नाटकच वाटतं. मी एक वेगळा माणूस होण्याचा प्रयत्न करतोय, पण कदाचित तुला ते मान्यच नाही. तू कन्फर्म आहेस की हा धैर्य मुजुमदार कधीच बदलणार नाही. परत गायब झाली. कट. सावे, अगं काय चाललंय तुझं? तू मुद्दाम अशी स्क्रिप्ट लिहिलीस ना, म्हणजे तुला हेच सांगायचंय ना की धैर्य कसं बदललाय. अगं ए सावे, काय काय बोलायलास तू? ही स्क्रिप्ट तू स्वतःच लिहिली आहे, ते पण 2 आठवड्यापूर्वी. शूट फक्त आपण आत्ता करालोय. सावे, मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते. धैर्याचे विचार येत आहेत आणि या स्क्रिप्टनुसार तुला कळतंय की बदल स्वीकारायला पाहिजेत. मग तू धैर्यामध्ये झालेले बदल का स्वीकारायला झालास ना, तेच कळना झालंय मला.
नीतू काय का तब्येतीला काय झालं तुझ्या? काही नाही, ते बहुतेक दवाखान्यात जावं लागेल. का? अहो ते मला उलट्या होत आहेत. काय तर अरबट चरबट खाल्लं असणार. नाही हो, जरा वेगळा विषय. वेगळा विषय? कसला वेगळा विषय? फूड पॉइझनिंग? नाही हो, बहुतेक आपण काय? अहो काय हो, गुड न्यूज? अरे वा वा नीतू, चपला की विषय. नीतू काळजी घ्यायची हा? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, पोटात मुलगा आहे की मुलगी हे कळल्याशिवाय घरात कोणालाच काहीच सांगायचं नाही. अहो पण नीतू व्हेरी गुड. आई असू दे. काय झालंय तुला? ते आई कुठं काय झालंय? ते काल नूडल्स मागवले होते ना, ते तिने खाल्ले, त्याचाच परिणाम आहे. नवऱ्यासाठी आणलं होतं ना, तूच खाऊन टाकलंस. इतकी शहाणी झालीस का आता? आई ते अगं आई, मीच खा म्हटलं म्हणून खाल्लं तिने. जाऊ दे की, जास्त पोटात दुखायला लागलं ना सकाळी नेतो की डॉक्टरकडं. ठीक आहे, द्या लिंबू सरबत द्या आता तिला, आणि सेवा करा मॅडमची.